थांब बाळा, दुर्लक्ष करून पुढे जाऊ नकोस. आनंदाच्या बातमीचा फोन तुला आता येणार आहे. माझ्या बाळा, कधीकधी आयुष्यात अशी माणसं भेटतात जी सतत तुला कमी लेखतात. तुझ्याकडून काही होणार नाही, तू यासाठी योग्य नाहीस, हे तुझ्या आवाक्याबाहेर आहे, अशी वाक्य ते सहज बोलून जातात. सुरुवातीला ही वाक्य मनाला लागतात, आत्मविश्वास डगमगतो. पण लक्षात ठेव, प्रत्येक मोठ्या यशस्वी व्यक्तीने हीच परिस्थिती अनुभवली आहे. लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेव. कारण लोक आज तुझ्यावर हसतील, पण उद्या तुझ्या यशासाठी टाळ्या वाजवतील. तुझं काम म्हणजे कोणाला उत्तर देणं नाही. तुझं उत्तर तुझी मेहनत, तुझी शिस्त आणि तुझं यश असलं पाहिजे. यश एका दिवसात मिळत नाही बाळा. त्यासाठी अनेक अपयश, अनेक संघर्ष आणि अनेक अश्रू द्यावे लागतात. पण जो माणूस हार मानत नाही, त्याला जगात कोणतीच ताकद थांबवू शकत नाही. प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा थोडं चांगलं बनव. लहान लहान पावलं उचल. एक दिवस हीच पावलं तुला मोठ्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे. लक्षात ठेव बाळा, हिऱ्याची किंमत प्रत्येकाला कळत नाही. त्याचप्रमाणे तुझी किंमतही प्रत्येकाला कळणार नाही. म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी तू वेळ वाया घालवू नकोस. स्वतःला घडवण्यासाठी तू वेळ दे. जेव्हा तू यशस्वी होशील, तेव्हा तुझ्याबद्दल बोलणारे लोकच तुझं उदाहरण देत बसतील. आजपासून एकच निर्णय घे, कोण काय बोलतं याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं आणि रोज मेहनत घ्यायची. एक दिवस तुझं यश इतकं मोठं असेल की तुझ्यावर शंका घेणाऱ्यांनाही तुझा अभिमान वाटला पाहिजे. म्हणून थांबू नकोस. रडावंसं वाटलं तर 2 मिनिटे थांब, रडून घे, पण पुन्हा उभा राहा. कारण तुझी कहाणी अजून संपलेली नाही. तुझं सर्वोत्तम पान अजून लिहायचं बाकी आहे. लक्षात ठेव, लोकांचे शब्द तात्पुरते असतात, पण तुझं यश कायमचं आहे. मेहनत करत राहा, स्वतःवर विश्वास ठेव. दिवस येईल, तुझं यशच तुझ्या प्रत्येक टीकाकाराला सर्वात मोठं उत्तर देणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तुझं नशीब बदलण्याआधी देव तुला एक संकेत देणार आहे. त्या संकेतासाठी तू तयार आहेस का? तयार असशील तर होय स्वामी आई, मी तयार आहे असे टाईप कर. आणि बघ बाळा, तू कितीही मेहनत केली तरी तुला फळ मिळत नाही. जवळचीच लोक दूर जातात. मनात भीती आणि अस्वस्थता आणि प्रश्नच प्रश्न. जर मी तुला सांगितलं की हे सगळं कदाचित तुझ्या आयुष्याचा शेवट नसून एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे, तर देव जेव्हा एखाद्या माणसाचं नशीब बदलायचं ठरवतो, तेव्हा तो थेट चमत्कार करत नाही. अनेकदा तो आधी संकेत देतो. हे संकेत मोठ्या आवाजात नसतात. ते आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांमध्ये लपलेले असतात. प्रश्न इतकाच, आपण ते ओळखतो का? पहिला संकेत म्हणजे अडचणी वाढू लागतात. हे ऐकून तुला आश्चर्य वाटेल, पण लोखंड तापल्याशिवाय मजबूत होत नाही. त्याचप्रमाणे माणूसही संघर्षातून घडतो. जेव्हा संकट वाढतात, तेव्हा अनेक जण समजतात की देवाने साथ सोडली. पण कदाचित देव तुला तुझ्या पुढच्या उंचीची तयारी करून घेत आहे. दुसरा संकेत म्हणजे काही माणसं अचानक आयुष्यातून निघून जातात. ज्यांच्यावर तू मनापासून विश्वास ठेवतो, तीच माणसं कधी कधी कायमची दूर होतात. त्यावेळी खूप वेदना होते, पण प्रत्येक नातं कायमचं नसतं. काही नाते आपल्याला धडा शिकवण्यासाठीच येत असतात आणि देव चुकीची माणसं दूर करतो, जेणेकरून योग्य माणसांना तुझ्या आयुष्यात जागा मिळू शकेल. तिसरा संकेत म्हणजे एकांत. पूर्वी गोंधळ आवडणारा माणूस अचानक शांतता शोधू लागतो, स्वतःशी संवाद साधू लागतो. ही शांतता रिकामी नसते. ती नवीन विचारांची, नव्या शक्तीची आणि नव्या दिशेची सुरुवात असते.
चौथा संकेत म्हणजे तुझ्या मनात अचानक काहीतरी मोठं करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. जी स्वप्न तू वर्षानुवर्ष पुढे ढकलत होतास ती पुन्हा तुला हाक मारू लागतात. ही केवळ कल्पना नाही, केवळ देव तुझ्या मनात नवी दिशा जागवत असतो. पाचवा संकेत म्हणजे अपयशातूनही तू शिकायला लागतोस. आधी जे अपयश तुला तोडायचे तेच आता तुला घडवू लागतात. तुझ्या तक्रारी कमी होतात आणि प्रयत्न वाढतात. हीच खरी मानसिक ताकद आहे बाळा. लक्षात ठेव बाळा, देव संकेत देतो पण चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. दार उघडण्याची संधी तो देऊ शकतो पण त्या दारातून आत पाऊल तुलाच टाकावं लागणार आहे. म्हणून आज जर तुझ्या आयुष्यात संघर्ष असेल तर लगेच हार मानू नकोस. कदाचित तो हा काळ आहे जेव्हा देव तुला मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत आहे. प्रत्येक अडथळा तुला थांबवण्यासाठी नाही तर तुला अधिक सक्षम बनवण्यासाठी असू शकतो. विश्वास ठेव, मेहनत करत राहा, चांगले विचार कर, योग्य कर्म करत राहा. कारण जेव्हा वेळ येते तेव्हा नशीब बदलायला एक क्षणाचाही विलंब लागत नाही. कालपर्यंत बंद दरवाजे अचानक उघडले जातील. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतील आणि पूर्ण जग म्हणेल की याचं नशीब बदललं. पण तुलाच माहित असेल ते फक्त नशीब नव्हतं, तो तुझा संयम, तुझी श्रद्धा, तुझी मेहनत आणि देवाने आधीच दिलेलं संकेत होतं. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देव कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळ येण्याची वाट पाहतो आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा तुझ्या आयुष्याची कहाणीच बदलून जाते. बघ बाळा, तुला वाटतं की तुझं कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या बाळा, बघ, सर्व काही आता तुझ्या मनासारखं होणार आहे. बाळा, तुला वाटतं की सर्वांनी साथ सोडली, तसंच देवानी सुद्धा, पण नाही. तुझं नशीब बदलण्याआधी देव तुला जागृत करत आहे. बाळा, भरपूर प्रयत्न करतोस पण यश तुला मिळत नाही. तुझी प्रार्थना सुरू असते पण उत्तर मिळत नाही. जर देव शांत असेल तर याचा अर्थ तो दूर गेला आहे का, की तो तुझ्यासाठी काहीतरी मोठं घडवण्याची तयारी करत आहे. जसं पहाट होण्याआधी रात्र गडद होते, तसंच आयुष्यात मोठा बदल होण्याआधी कठीण काळ येऊ शकतो. श्रद्धेच्या परंपरेत अनेकांना असं वाटतं की देव काही संकेत देतो, पण ते तुला ओळखण्यासाठी संयम आणि जागरूकता हवी. माझ्या लेकरा, बघ, स्वतःला बदलायला सुरुवात कर. देव तुझी प्रार्थना लगेच ऐकणार नाही, पण जेव्हा ऐकेल तेव्हा नक्कीच ती पूर्ण करणार आहे. म्हणून तू देवावरती शंका घेऊ नकोस. आज मी तुला एक असा प्रश्न विचारणार आहे जो कदाचित प्रत्येकाच्या मनात कधीतरी आलाच असेल, की मी रोज देवाची पूजा प्रार्थना करतो तरी माझी प्रार्थना लगेच का पूर्ण होत नाही, माझी इच्छा पूर्ण का केली जात नाही. पण बाळा, जर प्रत्येक प्रार्थना लगेच पूर्ण झाली असती तर कदाचित माणसाला संयम, विश्वास आणि मेहनतीची किंमत कधीच समजली नसती. विचार कर, एका छोट्या मुलाला रोज चॉकलेट खायचं असतं, तो हट्ट करतो, पण आई वडील प्रत्येक वेळी त्याचा हट्ट पूर्ण करत नाही, कारण त्यांना माहीत असतं त्या क्षणी जे मुलाला हवं आहे ते त्याचं हिताचं नाही. अगदी तसंच श्रद्धेनुसार अनेकांना वाटतं की देवही आपल्याला त्या क्षणी जे हवं आहे तेच देत नाही. तो योग्य वेळ आणि आपल्या दीर्घकालीन भल्याचा विचार करत असतो. आपण फक्त आजचा दिवस पाहतो. देव आयुष्याचा मोठा प्रवास, पुढचा रस्ता पाहत असतो. बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही, त्याला वेळ जाऊ द्यावा लागतो. पण बाळा, बघ, अनेकदा आपल्याला वाटतं की देव काहीच बोलत नाही, पण शांतताही कधी कधी उत्तर असू शकते. फक्त प्रार्थना करत बसणं पुरेसं नाही. देवावर विश्वास ठेवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकीच मेहनत करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. जर विद्यार्थी अभ्यासच करत नसेल
आणि फक्त देवाकडे चांगल्या मार्कची प्रार्थना करत असेल तर तो निकाल बदलणार नाही. जर शेतकरी बीज पेरणार नसेल तर पाऊस पडूनही पीक येणार नाही. श्रद्धा आणि कर्म हे दोन्ही चाक एकत्र फिरली तर जीवनाचा रथ पुढे जातो. म्हणून आजपासून एक गोष्ट तू ठरव. प्रार्थना करताना फक्त मागू नकोस. स्वतःला विचार, आज मी माझ्या स्वप्नासाठी काय केलं? आज मी कोणाचं भलं केलं? आज मी कालपेक्षा थोडा चांगल्या व्यक्ती बनलो का? कारण जेव्हा तुमची प्रार्थना, तुमची मेहनत, तुमचा संयम एकत्र येतो तेव्हा बदल घडायला सुरुवात होते. आणि एक दिवस ज्या गोष्टीसाठी तुम्ही कधी काळी रडलात त्या गोष्टीसाठी तुम्ही देवाचे आभार मानत असता. म्हणून देव उशीर करतो असं कधीच समजू नका. कदाचित तो तुमचे आयुष्य घाईघाईने नाही तर योग्य पद्धतीने घडवत असतो. श्रद्धा ठेवा, चांगली कर्म करा, संयम सोडू नका. कारण योग्य वेळ आल्यावर काही दरवाजे अशी उघडतात की याची कल्पना सुद्धा आपण केलेली नसते. जर हा संदेश मनाला भिडला असेल तर तो स्वतःपुरता ठेवू नका. एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी आज उत्तराच्या शोधात आहे. आणि पहा, तुमचा तो एक शेर त्याचं आयुष्य बदलून जाणार आहे. माझ्या लेकरा, बघ, एका गावात एक शेतकरी राहत होता. तो रोज देवळात जाऊन एकच प्रार्थना करायचा, देवा मला भरपूर पीक दे. दिवस गेले, महिने गेले, पण पाऊस पडला नाही. शेतकऱ्याचा विश्वास डळमळू लागला. एके दिवशी तो रागाने देवासमोर म्हणाला, मी रोज तुझ्या समोर डोकं टेकवतो तरी तू माझी प्रार्थना का ऐकत नाही? त्या रात्री त्याला एक विचार मनात आला, तू बी पेरलं पण मातीची काळजी घेतलीस का? तण काढलंस का? पाण्याची व्यवस्था केलीस का? फक्त मागणं पुरेसं नाही, त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावे लागतात. स्वामी भक्तांनो, ही गोष्ट फक्त त्या शेतकऱ्याची नाही, ती आपल्या प्रत्येकाची आहे. आपण देवाकडे नोकरी मागतो पण स्वतःचं कौशल्य वाढवतो का? यश मागतो पण रोज सातत्याने मेहनत करतो का? आपण आनंद मागतो पण दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करतो का? कधी कधी आपण समजतो की प्रार्थना म्हणजे इच्छा पूर्ण करणारा एक मार्ग आहे, पण अनेकांच्या श्रद्धेनुसार प्रार्थनेचा खरा अर्थ म्हणजे स्वतःला अधिक शांत, धैर्यवान आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनवणं. देवाची शांतता म्हणजे नकार असतंच असं नाही, कधी ती तयारीची वेळ असते. विचार करा, जर एखाद्या 10 वर्षाच्या मुलाच्या हातात महागडी कार दिली तर ती त्याच्यासाठी वरदान ठरेल की संकट? प्रत्येक गोष्ट मिळण्यासाठी योग्य वेळ असते. आयुष्यातील अनेक गोष्टीही अशाच असतात. आपण म्हणतो, देवा मला श्रीमंत बनव, पण जर अचानक खूप पैसा मिळाला तर तो सांभाळण्याची शहाणपणाची तयारी आपल्यात आहे का? आपण म्हणतो, देवा मला मोठं यश दे, पण टीका सहन करण्याची तयारी झाली आहे का? म्हणून कधी कधी उत्तर उशिरा मिळतं, कारण आधी माणूस घडतो मग त्याचं नशीब घडतं. प्रार्थना म्हणजे देवाला आपल्या योजना सांगणं नाही, तर स्वतःला योग्य मार्गावर टिकून ठेवण्याची शक्ती मागणं आहे. आयुष्यात जेव्हा सर्व काही मनासारखं होत नाही तेव्हा 2 पर्याय असतात. एक म्हणजे तक्रार करणं आणि दुसरा म्हणजे विश्वास ठेवून प्रयत्न सुरू ठेवणं. इतिहासात जे लोक मोठे झाले त्यांचं आयुष्य पहिलं तर एक गोष्ट समरस होऊन गेलं, समान होऊन गेलं आणि त्यांनी प्रतीक्षा केली, हार कधीच मानली नाही. त्यांनी संकटांना शेवट नाही दिला तर ती तयारी समजली. म्हणून स्वामी भक्तांनो, आज तुमची प्रार्थना पूर्ण झाली नसेल तर निराश होऊ नका. कदाचित आज देव तुम्हाला उत्तर देत नसून तुम्हाला मजबूत बनवत आहे. आज बंद दिसणारं दार उद्या तुमच्यासाठी योग्य वेळी उघडलं जाणार. म्हणून श्रद्धा ठेवा, मनापासून कर्म करा, दुसऱ्याचं भलं करा आणि लक्षात ठेवा, देव प्रत्येक प्रार्थना ऐकतो,
पण प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आपल्याला अपेक्षित वेळेतच मिळेल असं नाही. अनेक श्रद्धावानांच्या मते योग्य वेळ आल्यावर उत्तर स्पष्ट दिसू लागतं. कदाचित आजचा उशीर उद्या मोठ्या आनंदाची तयारी करणार असेल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. कारण प्रत्येक स्वामी भक्ताचं ते कर्म आहे जास्तीत जास्त स्वामी भक्तीचा प्रसार करणे. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भगवंत तुमची सर्व इच्छा पूर्ण करो हीच भगवंताचरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.